ತರ ಸಂಘ ಕೂಡಲ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದಂತ ಪುಣ್ಯಧಾಮವು. ಹತ್ತರ ಸಂಘ ಕೂಡಲ तीर्थक्षेत्रವು. नमस्कार. आज आपण गुरुभक्ती साधना या यूट्यूब चॅनलद्वारे सोलापूर जिल्ह्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगम देवस्थान म्हणजे पूर्वीपासून खूप मोठा इतिहास आणि खूप मोठं एक प्राचीन काळापासून जे इथं खूप मोठे मंदिर वगैरे आहेत ते सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण श्री संगमेश्वर देवस्थान हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्यासोबत या संगमेश्वर देवस्थानचे ट्रस्टी मधुकरजी बिराजदार, तसेच बगले सर, इतर विश्वस्त सगळे आहेत. त्यांच्याशी आपण व्यवस्थित म्हणजे या परिसराचा पूर्णपणे अभ्यास, त्याचा लेखाजोखा पूर्णपणे घेऊया. नमस्कार. थोडक्यात म्हणजे संगमेश्वर देवस्थानचं थोडक्यात माहिती म्हणजे सांगा. आज आपण संगमेश्वराच्या परिसरामध्ये प्रांगणामध्ये आपण उभे राहिलेलो आहोत. सोलापूर जिल्ह्यामधील आणि दक्षिण तालुक्यामध्ये सोलापूर शहराच्या दक्षिणे साईडला 40 किलोमीटरवरती एक पवित्र आणि जिल्ह्यातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा पुरातन एक पवित्र एक प्रसिद्ध हे स्थान आहे. या ठिकाणी आता आपण उभं राहिलेलो आहोत. ह्या परिसराचं पुरातन आणि पवित्रबद्दल जेवढं सांगितलं कमीच आहे. आम्ही इथं त्या प्रांगणामध्ये उभे राहिलेलो आहोत. इथं मंगल कार्यालय आहे आणि बाग बगीचा आहे. एक इतकी सौंदर्य दोन राज्याच्या सीमेवरती दोन नदीच्या संगमावरती ह्या पवित्र स्थानी आपण उभे राहिलो. ह्या परिसराबद्दल सांगण्यापेक्षा ह्या परिसराच्या सभोवतालचं थोडं सांगितलं म्हणजे ह्या पवित्र आपलं ह्या स्थानाचं प्रसिद्धी जेवढं आपल्याला कळून येतं. ह्या स्थानाच्या संदर्भावरती 5 गावाचं नाव आहे. हे कांदीवरचं नाव आहे ते. त्याचा आम्ही मराठीमध्ये सुद्धा सांगतो. आम्ही सोलापूरपासून बिजापूरला एक मोठा हायवे जातो. 13 नंबर पूर्वी येते. आता किती नंबर आहे माहित नाही आपल्याला. त्या म्हणजे आतमध्ये येताना टाकळी गाव लागतं, त्याच्यानंतर बरूर लागतं आणि हत्तरसंग गाव लागतं आणि कोडल गाव लागतं आणि हा नंतर हे प्रसिद्ध स्थान लागतं आपल्याला. टाकळी हायवेवरती सोडलं तर बरूर ह्याचं नाव ह्या स्थानाशी संबंधित आहे. संगमाला जाताना बगलेत येणारा बरूर असा त्या 5 गावाचं नाव या स्थानाशी संबंधित आहे. बरूर ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे संगमाला जाताना बगलेत येणारा बरूर हा पहिला गाव लागतो टाकळीनंतर. त्याच्यानंतर हत्तरसंग लागतो. ह्या कांडीचा अर्थ आहे संगमाला हत्तीर असलेला म्हणजे जवळ म्हणजे जवळ कन्नड भाषेमध्ये जवळ असलेलं स्थान म्हणजे हत्तरसंग. ह्या स्थानाशी संबंधित हत्तरसंग म्हणजे संगमाला हत्तीर जवळ असलेलं स्थान. त्याच्यानंतर कोडल गाव लागतं. मिळालेला ठिकाण दोन नदी म्हणा दोन मिळालेलं ठिकाण म्हणजे कोडल. आता नदी मिळाल्या म्हणून हे कोडल गावाचं नाव आहे. कोडल गावाला सोडून 1 किलोमीटरचा हा प्रसिद्ध पवित्र आणि पुरातन स्थान आहे. या ठिकाणी आपण उभं राहिलेलो आहोत. ह्या मंदिराच्या आवारामध्ये जात असताना कोणत्याही गावामध्ये म्हणा प्रसिद्ध मंदिराजवळ म्हणा हनुमानाचं मंदिर असतं. कशासाठी घेतलेलं आहे त्याच्या पाठीमध्ये एक अर्थ आहे, आध्यात्मिक अर्थ आहे. समज जसं लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सव एक त्यांनी निर्माण केलेले एक उत्सव आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. तसंच समर्थ रामदासांनी गाव तिथे हनुमान मंदिर त्यांनी तालीम बांधली. तालीम हनुमानाचंच मंदिर कशाला घ्यायचं. एक वैराग्ययुक्त निष्काम कर्माचा महापुरुष म्हणे हनुमान. त्याच्याजवळ सामर्थ्य सुद्धा एवढं होतं की आतापर्यंत कोणाजवळ तेवढं सामर्थ्य नव्हतं. आणि निष्काम भाव सुद्धा त्याच्याजवळ आता सुद्धा त्याच्याप्रमाणे कोणाजवळ नाही. गाव तिथे हनुमान मंदिर, मंदिर तिथे हनुमान मंदिर असं एक पुरातन स्वामी रामदासांनी निर्माण केलेलं आहे. त्याला पहिला आम्ही दर्शन करून त्याचा उपासना करूनच आम्ही गावामध्ये जायचं. त्याचं दर्शन करूनच आम्ही मंदिरामध्ये जायचं. पण त्यांचं अनुकरण आम्ही सुद्धा नारायण होण्यासाठी त्यांचं अनुकरण आम्ही घ्यावं. त्यांचं वैराग्य भाव आणि निष्काम भाव आणि सामर्थ्य भाव दोन्ही घ्यावं म्हणून तालिमीच्या ठिकाणी म्हणा गावामध्ये म्हणा प्रसिद्ध मंदिरामध्ये म्हणा पहिला अगोदर हनुमानाचं मंदिर इथं आहे. सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक हिंदू संस्कृतीमध्ये एका गावात म्हणजे दुसऱ्या गावातून येणारी नांदणारी बाई म्हणजे ज्या गावात ती माहेर सोडून आपल्या नवऱ्याच्या घरी येते तिला पण पहिल्यांदा प्रथम मारुतीच्या देवळात घेतलं जातं. ही हिंदू धर्मातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आम्हाला विश्वस्तांनी सांगितलं आणि त्यानुसार आज आपण इथलं पवित्र हनुमान मंदिर ते आपण थोडक्यात म्हणजे त्या मारुतीचं दर्शन घेऊया. स्टॉप करून
आता आपण मंदिराचं सुरुवातीचं विश्वास त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेतलं, त्यानंतर बुद्धीचं आणि बलाचं दैवत मारुतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे हा एक कट्टा आहे. या कट्ट्याबद्दल आपण, या कट्ट्याला काय म्हणतात, या कट्ट्याचा इतिहास काय, ते आपण थोडक्यात आपल्या विश्वासा यांच्याशी म्हणजे त्यांच्याबद्दल चर्चा करूया. नमस्कार. 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 हे मंदिराच्या समोरच म्हणजे उजव्या साईडला होतं. हा. उत्तरेकडे जो आम्ही तोंड करून उभारलं म्हणजे उजव्या साईडला हा होम कट्टा येतो आपल्याला. हो हो होम कट्टा त्याच्या समोरच आपण उभं राहिले, त्याला सभोवताली 4 खांब दिसतात हो, आपल्याला. 4 खांब. आणि मध्ये होम कट्टा दिसतं. हो. उंचवट्याच्या ठिकाणी केलेलं आहे ते होम कट्टा दिसतं. 4 खांब कशाला केला आणि मध्ये होम कट्टा कशाला केला, त्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. हा. म्हणजे संगमेश्वराच्या मुख्य मंदिराला 4 संरक्षण भिंत आहेत. हो 4 दक्षिणेकडलं एक भिंत, पूर्वेकडलं एक भिंत, उत्तरेकडले एक भिंत आणि दक्षिणेकडले उत्तरेकडल्या भिंतीला दरवाजा आणि होम कट्टा दिसतं आपल्याला. हो हो त्या मुख्य मंदिराच्या ईशान्य दिशेलाच हा होम कट्टा आहे. हो ईशान्य. ईशान्य दिशेला हो हो म्हणजे सूर्याचा उतरण्याचा भाग म्हणजे ईशान असतो. हो हो त्याच दिशेला आहे. आणि 4 खांबांनी मध्ये होम कट्टा कशाला घेतलं म्हणजे आपल्या इतिहासामध्ये ह्या 4 खांबाचं नाव असायची सद्दोजात, हा. वामदेव, अघोर, तत्वऋषी आणि मधला ईशान. ईशान म्हणजे अग्नी, सर्वज्ञ, प्रकाश, सगळे हे होम अग्नीचं नाव आहे. आणि त्यालाच दुसऱ्या भाषामध्ये म्हणजे अर्थ करण्यासाठी म्हणजे मनोमय, कृष्ण, इंद्र आणि सर्वज्ञ असं येत आहे. आणि त्याचाच कळण्यासारखं म्हणजे शिव, विष्णू, ब्रह्म, इंद्र आणि सर्वज्ञ असंही म्हणतात. आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्याला उपमा आहेत ह्या पाचीमध्ये. त्याच्या पत्नीच्या नाव घेण्याच्या अगोदर ते एक अध्यात्माचा त्यांनी शब्द सांगितलेला आहे. इच्छाशक्ती, पराशक्ती, आदिशक्ती आणि इच्छाशक्ती, पराशक्ती, आदिशक्ती आणि सूर्य असं त्याच्या क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती असं 5 त्याच्याबद्दल सार त्यांनी सांगितलेलं आहे. तेच म्हणजे पार्वती, लक्ष्मी आणि पार्वती, लक्ष्मी आणि असं 5 त्याचा संदर्भ घेतलेला आहे. पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, अश्वशक्ती आणि आज्ञाशक्ती असं 5 त्यांच्या धर्मपत्नीचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. ह्या होमकट्टा आपल्या इतिहासामध्ये यज्ञाला, अग्नीला, प्रकाशाला पवित्र मान्यता आहे. 14 जानेवारीला जत्रेच्या दिवशी त्याच संध्याकाळी तिथं अक्षता कार्यक्रम आणि होम कार्यक्रम सुद्धा होत असतात. ह्या होमकट्टाचा थोडक्यात माहिती मला जेवढं त्याच्यातलं कसं मी आता स्पष्टीकरण केलेलं. धन्यवाद. होम कट्ट्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती की बाबा त्याचे पूर्ण डिटेल्स काय आहे, इतिहासापासूनची माहिती आता कळाली. यानंतर आपण या मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. यानंतर आपण मंदिराच्या या बाजूला आलेलो आहोत. मंदिरातलं म्हणजे हे बहुमुखी शिवलिंग आहे, म्हणजे बहुमुखी लिंग आहे इथं. म्हणजे याचं थोडक्यात माहिती आपण विश्वस्ताकडून जाणून घेऊया. या बहुमुखी लिंगाबद्दल थोडी माहिती म्हणजे तुमच्याकडं म्हणजे कधी सापडलं हे उत्खननात वगैरे काय याच्याबद्दल. हे मूर्ती आम्ही संगमेश्वर देवस्थान सुधारणा समिती जेव्हा आम्ही ट्रस्ट केलो त्यावेळी त्याच्या अगोदरच ते आनंदराव दिघाते आमच्या तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी एक 10-15 लाख रुपये मंगल कार्यासाठी फंड दिले होते. त्यांचे पाईल खणत असताना मुख्य मंदिर बांधकामचे पाईल खणत 7 फूट आत मातीमध्ये हे मोठं पीठ आपल्याला उत्खननामध्ये मिळालं. 1993च्या 95 दरम्यान हे मिळालेलं आहे. आम्ही वरती आणून त्याला प्राण प्रतिष्ठापना वगैरे केलेली आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या मूर्तीला आडवी असं लहान लहान मूर्ती आहेत. इथं बघितलं तर सुद्धा लहान लहान आडवी मूर्ती आहेत. कुठं बघितलं तुझ्या आडवी लहान लहान मूर्त्या दिसतात. त्या मूर्त्यामध्ये शैव आणि वैष्णव दोन्हीचा प्रतीक ह्याच्यावरती आहे. हा असं 9 मजली आहेत. इथनं मोजा म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि बसले एक 9 असं 9 मजले आहेत. आडवीमध्ये 40 आहे. 40 गुणे 9 म्हणजे 360 असं गणित ह्या पूर्ण ह्याच्यामधलं कोटेशन येतं. हे शैव आणि किरीट मुकुट आणि जटा मुकुट सुद्धा ह्याच्यावरती आहेत. कृष्णाला किरीट येत असतो आणि महादेवाला जटा असतात. आणि कृष्णाचं
गदा वाहन सुद्धा ह्याच्यामध्ये हो, आहेत हो. आणि महादेवाचं त्रिशूल सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत, नाग आणि त्रिशूल. हो हो म्हणजे एकदा आठवड्याच्या डिपार्टमेंटवाल्यांनी दिल्लीमध्ये एक जागतिक हिंदू राष्ट्राची जागतिक मिटिंग घेतली होती. हा त्याच्यामध्ये आपले गजानन भिडे सर दयानंद कॉलेजचे प्राध्यापक आहेत, त्या संशोधक आहेत. त्यांनी ह्या मूर्तीबद्दल प्रबंध तिथं ठेवला होता. हा बहुमुखी शिवलिंग जगातील एकमेव म्हणून त्या मिटिंगमध्ये ह्या मूर्तीला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि ह्या मूर्तीचं 4.5 टन वजन आहे. 4.5 ते वजन. आणि एकदा अभिषेक केलं तर त्या अभिषेक करण्याला वर्षभर अभिषेक केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे 360 दिवस अभिषेक दिवसाचा पुण्य त्या मिळतं म्हणून त्या मूर्ती पाठीमागे उद्देश आहे. अभिषेक जर आणि पिंडाच्या वरती जर आम्ही टाकलो, ओतलो, म्हणजे ह्या प्रत्येक शिरावरनं असं अभिषेक खाली येत असतं. आणि हे एक उपासनेच्या पद्धतीचा एक व्यवहार झाला. एक ज्ञानाच्या व्यवहारामध्ये ह्या मूर्तीबद्दल सांगायचं म्हणजे वर्षातला पूर्ण दिवस ह्या पिंडावरती घेतलाय. कशाबद्दल घेतला? अध्यात्माचं जर कोटेशन आम्ही सांगायचं म्हणलं तर 360 मूर्ती ह्याच्यावरती घेतली. एकाच मूर्तीवरती कशासाठी घेतलेल्या आहेत? अध्यात्मामध्ये एक संदर्भ येतो. शरीराला प्रत्येक दिवशी आंघोळ केलं नाही तर सुद्धा चालतं. ह्या प्रकृतीने प्रत्येक एक दिवस जेवलं नाही तरी सुद्धा हा शरीर थोडा दिवस टिकू शकतो. आंघोळ केलं नाही तर सुद्धा टिकू शकतो थोडे दिवस. आणि जेवलं नाही तरी सुद्धा टिकू शकतो. पण ईश्वरासंबंधी ध्यान केलं नाही तर आपल्या माणसाचा एक व्यवहार असतं, बहिर्मुख आणि अंतर्मुख. आपल्या स्वतःच्या व्यवहारानं आपलं मन बहिर्मुख होत असतो. सूर्योदयापासून असतापर्यंत आपण जेवढे कार्य करतो त्या सगळ्या क्रियावरनं आपलं मन बहिर्मुख होत असतो. आपलं मन जर आम्ही बहिर्मुखामध्ये जर ठेवलं तर त्या क्रियामध्ये अडकून हा ध्येय नाश होतो, त्या विकारामध्ये अडकून. त्यासाठी मन अंतर्मुख करून घेतला पाहिजे. ते गरजेचं आहे. हा, ते गरजेचे आहे. ते उपासनाच्या पद्धतीने तर करा आणि विचाराच्या पद्धतीने करा, ध्यानाच्या पद्धतीने करा, कोणत्याही आपल्या पद्धतीने करा, पण बहिर्मुख मन अंतर्मुख केला पाहिजे. म्हणजे ती बहिर्मुखातला दोरी तिथलंच काढून अंतर्मुख घ्यायला पाहिजे. म्हणून इस्लाम धर्मामध्ये त्याच पद्धतीचा दिवसातून 5 वेळा नमाज करायचं. हिंदू धर्मामध्ये दिवसातून 3 वेळा निमपूज करायचं. म्हणजे बहिर्मुखला विचार अंतर्मुख करण्यासाठी एक उपासना पद्धती या सगळ्या धर्मामध्ये निर्माण केल्यात. हे सुद्धा या पिंडा पाठीमागील एक उद्देश आहे. यानंतर या पिंडाबद्दल आपल्याला म्हणजे पूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यानंतर या पिंडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे खूप मोठं, एवढं म्हणजे जगातील एकमेव पिंड म्हणजे इथं आहे. आणि हे वैष्णव आणि शैव धर्माचं प्रतीक आहे. म्हणजे दोन्ही धर्माचं याच्यावरती म्हणजे एकत्रित रेखाटन म्हणजे याच्यावरती पूर्वी हे कधी झालं त्याचं अजूनपर्यंत काही म्हणजे आपल्याला मिळालेलं नाही. की फक्त उत्खननात 1993 ते 94 दरम्यान हे सापडलेलं पिंड आहे. त्यानंतर आपण आणि प्रत्येक दिवस, वर्षातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा ईश्वरासंबंधी उपासना करायचं होत नाही माणसाला. म्हणून उपासना पद्धतीने 5 वेळा नमाज पाहिजे, 3 वेळा लिंगपूज करायचं, एवढं तरी करायला पाहिजे. निदान एकदा तरी अभिषेक करायला पाहिजे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि इथं अभिषेक करतात. हा, म्हणजे एका दिवशी शिवरात्रीच्या दिवशी केलेला अभिषेक आपल्याला वर्षभर त्याचं म्हणजे त्याचं पुण्य मिळतंय. त्यानंतर आपण याच्या शेजारी कृष्ण मूर्ती आहे उत्खननात मिळालेली, त्याच्याबद्दल विश्वस्ताकडून थोडक्यात माहिती घेऊया. आपण पाहत आहोत की या ठिकाणी अतिशय सुरेख अशी ही दगडामध्ये कोरलेली श्रीकृष्णाची मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं की कृष्णाच्या हातामध्ये बासरी आहे आणि कृष्णाच्या बाजूला या ठिकाणी गाय सुद्धा थांबलेली आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आणि एका बाजूला राधा सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. आणि अतिशय घोटीव अशी ही मूर्ती आहे. आणि योगायोग असा पहा की गोकुळाष्टमीच्या दिवशीच ही मूर्ती सापडलेली आहे. गावकरी या ठिकाणी श्रमदान करीत असताना गोकुळाष्टमीच्या दिवशी या ठिकाणी ही मूर्ती सापडलेली आहे. मान्य भिडेसराच्या अध्यक्षतेखाली हरिहरेश्वराचं मंदिराचं जीर्णोद्धार करत असताना गोकुळाष्टमीच्या दिवशीच ही मूर्ती मिळालेली आहे. जन्म दिवशीच हे मिळालेलं आहे. आणि श्रीकृष्ण भुवनामृत संस्था आहे, स्वामी प्रभुपाद म्हणून अमेरिकेमध्ये राहतात बघा, इस्कॉन त्या संस्थेच्या ह्या मूर्तीला मागणी आहे. किती घेता घ्या, आम्हाला द्या. 5 लाख रुपयाला ही मूर्ती त्यांनी मागितली होती. आम्ही दिली. पण कमिटीच्या लोकांनी 5 लाख नाही तर 5 कोटी जरी दिले तरी आम्ही ही मूर्ती देणार नाही, मी त्यांना स्पष्ट सांगितलं.
आपण मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या उजव्या बाजूला ही एक हंडी आहे, म्हणजे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर आपल्याला सांगायचं म्हणजे हे दगडातला हंडा गर्भगृहामध्ये होते. हा तिथं हे म्हणजे भारतामध्ये सोन्याचाही हंडा आपल्याला मिळेल आणि मातीचा सुद्धा मिळेल, हो. पण दगडातला ह्या पद्धतीचा हंडा पूर्ण भारतामध्ये आपल्याला बघायला कुठेही मिळत नाही. इथंच आहे. म्हणजे हे पूर्वजांनी गर्भगृहामध्ये ठेवले होते. म्हणजे पिंडावरलं पवित्र फुल सुकलं तर इकडे तिकडे पवित्र असल्यामुळे सुकलेलं फुल इकडे तिकडे पायामध्ये टाकू नये, ह्या एका ठिकाणी टाकावं म्हणून हे पूर्वजाचं वस्तू आहे. ते पूर्वी गर्भगृहामध्ये होते. आता आम्ही म्युझियम साठी म्हणून हुंडासाठी म्हणून उपयोग करून घेण्यासाठी म्हणजे आम्ही दरवाजाच्या समोर असले 2 हंडी आहेत. तिथं एक आहे आणि इथं एक आहे. हे फ्रंटलाच आम्ही लोकांना बघण्यासाठी म्हणून ठेवलेले. हो हो. जगात कुठेही आपल्याला सोन्याची हंडी आणि मिळू शकते, पण मातीची हंडी मिळू शकते, पण असा दगडात कोरलेला हा एवढा सुंदर आणि रेखीव हंडा इथं आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. यानंतर आपण पुढच्या बाजूला जाऊया. हा, त्यानंतर आपण मंदिराच्या मुख्य भागात म्हणजे गाभाऱ्यात आलेलो आहोत. आपण येताना आता आपण बघितलं की येताना म्हणजे 3 उंबरा 4 इथे दरवाजे वगैरे एवढे आहेत. याच्याबद्दल इतिहास काय? विशेष म्हणजे साहेब पुरातन मंदिर बांधत असताना किंवा नवीन मंदिर बांधत असताना त्यांनी बांधण्याच्या पाठीमागे एक उद्देश त्याचा अध्यात्माचा की त्यामध्ये संदर्भ आला पाहिजे, वास्तूचा संदर्भ आला पाहिजे, तंत्र आणि मंत्राचा सुद्धा संदर्भ आला पाहिजे. एक अवतारी अवस्थाला आम्ही मानत असतो. ईश्वर म्हणजे अवतारी अवस्था आहे, सत्याचा अवस्था, आनंदाची अवस्था, हा सगळा संदर्भ त्याच्यामध्ये येत असतो. असं बांधता सगळ्या बाबतीत त्यांनी लक्ष देऊनच मंदिराची निर्मिती करत असतात. तिथं आपण आता विचारलं 4 उंबरं आणि 4 दरवाजा आणि 3 उंबरं लागते कशाबद्दल म्हणून सांगितले. अध्यात्मामध्ये योगामध्ये 7 केंद्र असतात शरीरामध्ये. मूलाधारापासून सहस्त्रपर्यंत 7 केंद्र असतात. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्र 7 केंद्र असतात. आम्ही ईश्वराचं ध्यान करत असतो. साकार पूजक आणि निराकार उपासक, साकार मूर्तीचं आणि निराकार उपासनेचं ध्यान आणि उपासना आम्ही करत असतो. करत असताना आता 4 दरवाजा आणि 3 उंबरे इथं दाखवले आहेत. सूर्योदयापासून किरण येत असताना योगामध्ये सुद्धा आम्ही ध्यानाला बसलो तर ज्योती हा मूलाधारापासून सहजपर्यंत घेऊन द्यायचा असतं. इथं स्थिर करायचं असतं. हे योगाचं झालं. आणि विषयाचं कोणताही दूषित विचार मेंदातनं खाली जात असतात, ते भोगाला कारण होतो. ही वर नेत असताना परम आनंदाला कारण होत असतो. त्याच पद्धतीने त्यांनी आधारापासून सहजपर्यंत 7 केंद्राचा त्यांनी उद्देश ठेवला आहे. शरीरातला 7 केंद्राचा अध्यात्मामध्ये सुद्धा त्याचं स्पष्टीकरण आहे. त्याचं 7 नाव म्हणजे सुविचार, सुविचार, तनुमानस, सत्वापत्ती, आसनशक्ती, तूर्य आणि तुर्या. सुविचार म्हणजे इच्छा चांगला ठेवला पाहिजे. सुविचार, सुविचार, विचार चांगला पाहिजे, असं सगळ्याचाच अर्थ आहे. तू परम सूर्य आणि तुर्या परम आनंदापासून परम आनंदाकडे गेला पाहिजे, असं तर सप्त भूमिका म्हणतात. त्याला 7 केंद्र म्हणतात. ह्याचाच संदर्भ घेऊन ह्या मंदिराची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे. यानंतर आपण मधील ಬೇರೆ ಮೂರ್ತಿ ಹಾಕಿದ್ರೆ ನಡೀತದೆ ಅಂತ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಒಟ್ಟ ಸಂಗಕೂಡಲ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದಂತ ಪುಣ್ಯಧಾಮವು. ಹತ್ತರ ಸಂಗ ಕೂಡಲ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದಂತ ಪುಣ್ಯಧಾಮವು. ही सप्तमात्र का पट्टा आहे.
म्हणजे चालुक्याच्या काळामध्ये जसं आपण आता भूमिपूजन करताना कोणतेही मंदिर बांधकाम करण्यापूर्वी भूमिपूजन करतो किंवा कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आपण भूमिपूजन करत असतो, तसं राष्ट्रकूट आणि चालुक्य बदामीचे चालुक्य हे राजे मंदिर बांधकाम करण्यापूर्वी सप्तमातृ कपटाची पूजा करायची. सप्तमाता म्हणजे 7 स्वर्गीय माता, त्यांची पूजा करूनच मंदिर बांधकाम करत असते. म्हणून ही मूर्ती या ठिकाणी आहे. आणि ह्या सप्तमात्रात म्हणजे 90 पासून 300 पर्यंत आंध्र ब्रह्मचारीचे कारभार होतं. 300 पासून 700 पर्यंत बदामी चालुक्याचं होतं. 700 पासून 900 पर्यंत राष्ट्रमातेचे राजकोटाचं होतं. त्याच्यानंतर 900 पासून बसव कल्याण चालुक्याचं होतं. आणि 1320 अलाउद्दीन खिलजीने भारतावरती आक्रमण करायला आणि मोठे झालेले. पण ह्या मूर्तीच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे बदामी चालुक्याच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा ह्या मूर्तीला मान्यता होती आणि उत्तर चालुक्यामध्ये सुद्धा ह्या मूर्तीला मान्यता होती आणि राष्ट्रकुटाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा ह्या मूर्तीच्या मान्यता होती. म्हणजे ही मूर्ती उत्तर चालुक्याच्या अगोदरचे सुद्धा असे एक प्रश्न आपल्याला ह्याच्याकडे सांगायचे आहे. आपण मंदिरात आपण आता सगळीकडे फिरून बघितलं की या मंदिरात 5 पिंड आहेत. त्या 5 पिंडाचं म्हणजे वैशिष्ट्य काय, त्याची माहिती थोडक्यात सांगा. ह्या 5 पिंडाचं माहिती सांगायचं म्हणजे पूर्वी चालुक्यराजाच्या कारकिर्दीमध्ये तरडवाडी सावीर सासर म्हणून तद्देवाडी हिमालयाच्या पलीकडे कर्नाटकमध्ये एक गाव होतं. म्हणजे चालुक्यराजाच्या ज्याच्या अधिपत्याखाली त्या तद्देवाडीच्या गावाच्या खाली 1000 गावाचा कारभार त्या तद्देवाडीमध्ये चालत होते. मंगळवेढा त्याचं हेड डिपार्टमेंट आणि बसवकल्याण हेड डिपार्टमेंट असलं तरी सुद्धा तरडवाडी नाड सावीर सासर म्हणून येतं. त्याच्यावरती एस के कोप्पा सर म्हणून PhDचे प्रबंध लिहिलेले आहेत. त्या तरडवाडी नाडा आणि 3 संताला जन्म दिलेले आहेत. हविनाळ कर्लाईया, हुईन हिप्पिर्गीचे मोजराई माचाया म्हणून आणि बसवकल्याणचे बसवेश्वर 3 संताला ह्या तरडवाडी नाडाने जन्म दिलेले आहेत. त्या पुस्तकामध्ये भीमा नदीच्या पलीकडे हे तरडवाडी एरिया येतं. या तरडवाडी क्षेत्र 1000 गावामध्ये जेवढे जेवढे प्रसिद्ध मंदिरे झालेले आहेत हे त्रिकुटाचार पद्धतीचं मंदिर आहे. तिथं पंचकूट पद्धतीचं मंदिर तिथं बांधलेलं नाही. त्रिकूट म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशा, ज्या राजांनी त्या तिन्हीपैकी कोणत्या देवाला पूज्य मानत होतो तो मुख्य ठिकाणी ठेवायचं आणि दोन्ही साईडला घ्यायचं. ह्या पद्धतीचं मंदिर ह्या तरडवाडी नाडामध्ये आहे. इथं 5 पिंडाचं आपण विचारल्याप्रमाणे 5 पिंडाचं हे रचना आहे. इथं त्रिकूट हा शब्द तिथं येत नाही. पंचसूत्र हे पद्धतीचं इथं येत असतं. 4 पूर्वेकडे त्याचं साळुंकी आहे आणि मुख्य पिंडाचं साळुंकी उत्तरे साईडला आहेत. म्हणजे अध्यात्मामध्ये 5 शब्द येत असतात. जीव, जगत, बंध, ईश्वर आणि मोक्ष. ह्या अध्यात्माचा उद्देश ठेवून त्यांनी 5 साळुंकी असलेले पिंड इथं निर्माण केलेले आहेत. जीव हा अर्धपीठ आहे. हा जीव, जगत हा पूर्वेकडे साळुंकी असलेला आहे. जीव, जगत 3ऱ्या क्रमाला जीव आणि जगत हा 3ऱ्या क्रमाला जाऊन बंद होत असतो. त्याच्या अधिकारानं आणि विकारानं 3ऱ्या क्रमाला जाऊन तो बंद होतो. जो कोण त्याच्यामध्ये त्याग करतो तो ईश्वराला पोचतो. ईश्वर म्हणजे अंतिम अवस्था नाही. जीव, जगत, बंद आणि ईश्वर पर्यंत आलाय आणि त्याच्याही पवित्र हा मोक्ष येतो. हिंदू धर्मामध्ये त्याला मोक्ष म्हणतात, जैन भाषेमध्ये त्याला प्रज्ञावस्था म्हणतात, बौद्ध धर्मामध्ये निर्वाणावस्था, शून्यावस्था, समाधी अवस्था म्हणते. तेच हा सिंहेश्वराचा पिंड आहे. एकतेचा प्रतीक, आनंदाचा प्रतीक आणि अवताराचा प्रतीक. तोच मोक्षाचा प्रतीक असतो, तोच प्रज्ञावस्था असतो, तोच निर्वाणावस्था म्हणून असतो. त्याच अध्यात्माचा संदर्भ ठेवून तिथं 4 पूर्वेकडे साळुंकी असलेलं आहे आणि एक उत्तरेकडे साळुंकी असलेलं सिंहेश्वराच्या पिंडाचं निर्मिती ह्या सिंहेश्वराच्या ठिकाणी त्यांनी उद्देश ठेवून निर्मिती केली. त्यानंतर मला हे ऐकू आहे की दक्षिणायन आणि उत्तरायणामध्ये किरण म्हणजे मंदिराच्या मध्ये किरण येतात, म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात त्याच्या अगोदर आपण शरीरामध्ये 7 केंद्र असतात आणि अध्यात्मामध्ये 7 भूमिका येत असतात. त्याच्या बाबतीत मागे आपल्याला सविस्तर संदर्भ सांगितलेला आहे. पूर्वेकडनं जो किरण येतो मूलाधारापासून सहस्त्रपर्यंत जातो. हा मुख्य दरवाजापासून 7 कठडा आणि दरवाजातनं येऊन मुख्य संगमेश्वराच्या मूर्तीवरती किरण पडत असतो. तो केव्हा पडत असतो म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये 14 जानेवारीला जत्रा होत असतो. मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करत असतो. तसंच उत्तरायण होत असताना 23 मार्चच्या दिवशी योग्य पूर्व दिशेला सूर्य येत असतात. इकडे दिवस 4-5 इकडे ते आता होत असेल पण त्या दिवसा अंदाजामध्ये 23 मार्चला मुख्य पूर्व दिशेला सूर्य येत असतो. तो सूर्याचा पहिला किरण 7 कटड्यातनं बरोबरवरती पिंडावरती पडतो. तसंच उत्तरायण होत होत जात असतो आणि दक्षिणानं तोच सूर्य दक्षिणायन होत असताना 16 सप्टेंबरच्या
अंदाजामध्ये त्यावेळी योग्य पूर्व दिशेला सूर्य येत असतो. त्यावेळी सुद्धा 7 कटड्यातनं संगमेश्वराच्या पवित्र पिंडावरती सूर्याचा किरण पडवत असतो आणि वर्षामध्ये 2 वेळा उत्तरायण होत असताना आणि दक्षिणायन होत असताना 2 वेळा सूर्याचा उगवता सूर्याचे किरण पिंडावरती पिंडावरती येतात. तेच या इथल्या म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण याचं या पिंडावरती सूर्यकिरण येण्याचं महत्व आपण जाणून घेतलं. यानंतर पहिला बुद्ध शंकराचार्य गेला, आता नंतर हिंदू मुसलमान गेला, बुद्ध शंकराचार्य गेला, आता नंतर शैव आपण मंदिराच्या उत्तरेकडील म्हणजे तिथलं अर्धपीठ बघितलं. त्यानंतर मंदिराच्या दक्षिणेकडे दक्षिण बाजूला या ठिकाणी 5 म्हणजे पिंड आहेत. म्हणजे पिंड आणि विविध देवाच्या मूर्ती वगैरे आहेत. त्याचं म्हणजे मागचा इतिहास काय? म्हणजे मुख्य संगमेश्वराच्या पिंडाच्या उजव्या साईडला उत्तरे साईडच्या प्रकार भिंतीला एकच अर्धपीठ आहे. हो. आणि दक्षिणेच्या प्रकारच्या संरक्षण भिंतीला भरपूर मूर्त्याही दिसत आहेत, अर्धपीठ दिसत आहेत, पिंड दिसत आहेत. हो. त्याच्या पाठीमागे काय उद्देश असेल आपला एक प्रश्न आहे. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बुद्ध आणि शंकराचार्य मोठं वाद झालेलं आहे. त्यांच्या अलीकडे शैव आणि वैष्णव तेही सुद्धा मोठं वाद झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हिंदू आणि मुसलमान सुद्धा 3 वाद झालेले आहेत. तिन्ही वादाचा मजेदार ह्या पवित्र स्थानी आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्या बाबतीत अर्धपीठ पिंड आणि महादेवाचं पिंड वैष्णवाचं मूर्ती दक्षिणेच्या प्रकार भिंतीला आहे म्हणून आपण प्रश्न विचारलाय. बुद्ध आणि शंकराचार्य भगवान बुद्धाचा जन्म हा ईशानपूर 5 वर्षाच्या पलीकडला आहे. त्यांनी त्यावेळी सुद्धा अंधश्रद्धाला त्यांनी कंटाळूनच अंधश्रद्धेला कंटाळून आणि राज्याच्या ठिकाणी पाणी प्रश्नाबद्दल आणि अलीकडे म्हातारा रोगी माणूस शव घेत असलेला ह्या सगळ्याबद्दल केळस येऊनच त्यांनी राज्याचा सिंहासन सोडून त्यांनी जंगलाकडे सत्याचा आनंदाचा शोध घेण्यासाठी त्यांनी जंगलामध्ये गेलेले आहेत. आणि भगवान बुद्धांनी अंधश्रद्धामध्ये सर्वसामान्याच्या ओरबडणं आणि रोगीची अवस्था ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी जंगलाला गेले आपल्याला सांगितलंय. त्यासाठीच अंधश्रद्धा कवटाळूच काहीतरी आपण सांगायला पाहिजे, लोकांचं शोषण थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी सत्याबद्दलच सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध हा आस्तिक सुद्धा नव्हता आणि नास्तिक सुद्धा नव्हता. त्यांनी फक्त सत्याबद्दल जो नश्वर नाही त्याच्या बाबतीत संत हा नश्वर असतो, त्याच्याजवळ सत्य हा शाश्वत असतो, पण प्रकृती हा नश्वर असतो. फक्त ते नश्वर गोष्टीबद्दल न सांगता सत्यावादी भगवान बुद्धांनी सांगितलंय. भगवान बुद्धांनी 1300 वर्ष ह्या मानव जातीवरती त्या मनावरती त्यांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यानंतर अलीकडे आदि जगद्गुरु शंकराचार्यांनी 8व्या ईस्वीमध्ये जन्म झाले आहे. आम्ही सत्याबद्दलच सांगितलं म्हणजे सगळा प्रजा नास्तिक होतो, सगळ्याचा भीती राहत नाही, न सुद्धा नारायण होऊ शकतो. म्हणून आदि जगद्गुरु शंकराचार्यांनी 5 विधी आपल्या प्रजाला दिलेले आहेत. 8व्या ईस्वीमध्ये 5 विधी काय दिलेले आहेत म्हणजे पंचायतन म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये हरी म्हणजे कृष्ण, हर म्हणजे महादेव, शाक्त म्हणजे शक्ती देवता, गणपती म्हणजे गाणेपंच आणि सूर्य पंचमहाभूतातला एक घटक त्यांनी सूर्य घेतलाय. पंचायतन पद्धतीचा जो त्याने विचार दिलेला आहे हा पिंडाच्या उत्तरे साईडला आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर या मंदिराची पूर्ण आपण माहिती घेतली. यानंतर भरपूर अजून बघण्यासारखे आहे तिकडे. ಅದು ಬಹಳ
त्यानंतर आपण तिथं बघितलं त्या बाजूला उत्तरेकडच्या बाजूला व दक्षिणेकडच्या बाजूची भिंती वगैरे, आणि यानंतर आपण इथं बघितलं की एकाच पिंडाला 5 मुख आहेत. म्हणजे याचं काय इतिहास आहे, याचं काय म्हणजे सार आहे? म्हणजे मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील प्रहार भिंतीला एका कोपऱ्यामध्ये आदि शंकराचार्याच्या पंचायतांनी भगवान बुद्धाचं सत्तेबद्दल स्पष्टीकरण त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच दक्षिणेकडच्या प्रकार भिंतीला एका पिंडावरती 5 मुख असलेलं टेकडी आपल्याला 4 खाली आणि एक मध्ये एक असं 5 दिसते. तिकडं पंचायतन दाखवल्यात. त्या कोपऱ्यामध्ये पंचमहाभूताचं प्रतीक त्याने पिंड रूपामध्ये दाखवले आहे. पिंडावरती 5 मुख असलेले हा पंचमहाभूताचं प्रतीक त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केले. पंचमहाभूत म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाचं प्रतीक त्या पिंड रूपामध्ये दाखवले आहे. ह्याचा अध्यात्माचा संदर्भ म्हणजे शरीर मानवाचं शरीराचं 3 क्रम असतात. जन्म एक असतं, मृत्यू एक असतं आणि मग जीवन एक असतं. हे तिन्ही क्रम उत्पत्ती, स्थिती, लय हा तिन्ही क्रम पंचमहाभूताच्या आधाराशी होतच नाही. म्हणून सजीवाचा पहिला भगवान हा पंचमहाभूत असतो. जन्माच्या अगोदर सुद्धा पंचमहाभूत आहे, जीवनाबरोबर सुद्धा पंचमहाभूत असतो. आधारशी असलेल्या जीवनच क्रम चालत नाही आणि मृत्यूनंतर सुद्धा पंचमहाभूत असतो. म्हणून हिंदू धर्मामध्ये माणूस मेल्यावरती माती देत असताना 3 दगड ठेवत असतात. एकाने 1 आणायचे असतं आणि एकाने 2 आणायचे असतं. म्हणजे पंचमहाभूताने तुला दिलेले 3 क्रम तुझ्या कृतीप्रमाणे करून तू पंचमहाभूताकडे चालला म्हणून 3 दगड ठेवलेले असतात. अग्नी देत असताना सुद्धा 3 फेऱ्या माराव्या लागतात. हा 3 फेऱ्या आणि 3 दगडाचा मतलब एवढंच आहे की पंचमहाभूताने 3 जो क्रम दिलाय, जन्म आणि मरण आणि जीवन, हा 3 क्रम पूर्ण करून तू परत पंचमहाभूत गेला म्हणून ह्या 3चा प्रतीक आहे. इथं पिंड रूपामध्ये सजीवाचा पहिला भाव हा पंचमहाभूत असतो. म्हणून त्याने पिंड रूपामध्ये इथं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. इथं आपण बघतो की हा एक मोठा दगडाचा म्हणजे शिलाखंड आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया विश्वस्ताकडून. सर, म्हणजे या शिलाखंडाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. श्री संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये हा एक मोठा शिलाखंड आहे. या शिलाखंडावरती म्हणजे या मोठ्या दगडावरती जुन्या कन्नड भाषेमध्ये या ठिकाणी कोरीव अक्षर आपल्याला दिसतात. आणि हा शिलालेख असं म्हणतात की 3 वेळा म्हणजे 3 कालावधीमध्ये हा आलेख या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे. आणि सोलापूरचे शिलालेख अभ्यासक आनंद कुंभार सर त्यांनी जेव्हा हा शिलाखंड पाहिला आणि त्यांनी याचं वाचन करण्याचा ध्यास घेतला आणि ते त्यांचे जे गुरु या शिलालेखामध्ये त्यांचे जे गुरु होते ते गुरु धारवाडला असायचे, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ह्याची कागदावरती छाप घेऊन आणि तो छाप्याचा कागद धारवाडला घेऊन गेले आणि त्याचं वाचन केलं. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक राजे लोकांनी या मंदिराला दान दिल्याचा या ठिकाणी उल्लेख आहे. आपल्या जवळचे जे अक्कलकोटचे शिलाहार राजे होते त्यांनी सुद्धा या मंदिराला जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलाखंडामध्ये आहे असं म्हणतात. त्यानंतर आपण सर इथं एक जो शिलालेख आहे याबद्दल थोडक्यात म्हणजे तुमच्याकडून आम्हाला माहिती जाणून घ्यायचंय. तर आपण या ठिकाणी हा जो 2.5 ओळीचा शिलालेख पाहतो तो स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. 2.5 ओळीच्या शिलालेखामध्ये वरच्या 2 ओळी ह्या प्राचीन मराठी किंवा संस्कृतमध्ये आहे, तर खालची जी अर्धी ओळ आहे ती स्पष्टपणे आपल्याला मराठीमध्ये कोरलेलं स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण मराठी बोलतो. मराठीचे जे आद्यकवी मुकुंदराज आपल्याला माहित आहे, आद्य ग्रंथ आपल्याला लीळाचरित म्हणून आद्य ग्रंथ आहे तो आपल्याला माहित आहे. परंतु मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे असेल बाबा याची आपल्याला माहिती नसते. परंतु आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की मराठी भाषेतला पहिला शिलालेख हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडलसंगम येथे आहे. या ठिकाणी शेके 940 मध्ये कोरलेला हा शिलालेख या ठिकाणी दिसतो बघा. शेके 940 कालयुक्त संवत्सरी म्हणजे शेके 940 मध्ये म्हणजेच इसवी सन 1018. कारण शेके आणि इसवी सनामध्ये 78 वर्षाचं अंतर असतं. म्हणून इसवी सन 1018 मध्ये कोरलेला हा या ठिकाणी शिलालेख आहे. आणि या शिलालेखामध्ये संस्कृत भाषेमध्ये असा लिहिलेला आहे की कोणीतरी एका पंडितांनी या ठिकाणी भेट दिली माघ महिन्यामध्ये आणि त्यांनी या मंदिराला भेट दिल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीनं त्यांना दान दिल्याचा या ठिकाणी उल्लेख आहे. त्यांनी देवस्थानला दान दिलेलं उल्लेख या शिलालेखामध्ये केलेला आहे. आणि खालची जी अर्धी ओळ आहे ती वाची तो विजया वैवा म्हणजे जो वाचेल तो विजयी होईल असं स्पष्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि ही जी अर्धी ओळ आहे ती सोलापूर जिल्ह्यातील
शहराच्या नेमचंद वाचनालय की जे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचं वाचनालय आहे त्या वाचनालयानं आपलं ब्रीदवाक्य म्हणून ही खालची ओळ स्वीकारलेली आहे. आणि आमच्या मंदिर समितीची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य म्हणून सुद्धा ही ओळ त्यांनी स्वीकारावी. आणि एवढंच नव्हे तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा या शिलालेखाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि ह्याच्यापूर्वी श्रवण बेळगोळ येथे सुद्धा एक शिलालेख आहे आणि तो मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे असं म्हणण्यात येत होतं, परंतु त्या ठिकाणी काळाचा उल्लेख नाही, त्यामुळे तो शिलालेख मागा पडला. आणि त्याचबरोबर कोकणामध्ये अक्षी या ठिकाणी तिथेही एक शिलालेख आहे, परंतु तो सुद्धा या शिलालेखाच्या नंतरचा शिलालेख आहे. म्हणजे इसवी सन 1039चा जो शिलालेख आहे ते इतिहास तज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यावरून मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आपल्या कुडासंगम येथे आहे. हे आनंद कुंभार सरांनी आणि सर्व महाराष्ट्रातील इतिहास तज्ञांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर सर हे गाभाराचं झालं, यानंतर याच्या या बाजूला वगैरे म्हणजे याच्या बाकीच्या बाजूला वगैरे नाही. संशोधन हे माननीय माया पाटील मॅडम आपल्या ऐराबाई होळकर युनिव्हर्सिटीमध्ये इतिहास डिपार्टमेंटचे हेड आहेत. त्यांचाही या शिलालेखाबद्दल इथल्या भरपूर शिलालेखाबद्दल विशेष माहिती आदरणीय माया पाटील सुद्धा आहे, आनंद कुंभार सरांना सुद्धा आहे. हे जास्तीत जास्त सुधारणा ह्या बाबतीत त्या दोन्ही व्यक्तींनी इथं केलेली आहे. त्यालाच म्हणते तर चालुक्य काळाच्या मंदिर बांधकामाच्या रचनेनुसार मुखमंडपानंतर हा जो सभामंडप आहे त्या ठिकाणी सभामंडपाच्या वरच्या बाजूला अतिशय सुंदर रेखीव असं झुंबर आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी मिळतं. आता आपण पाहतो की असं आपल्याला दगडामध्ये अजिबात आता करू शकत नाही कोणी कलाकार, फार तर लाकडामध्ये करू शकेल किंवा चित्र काढू शकतील, परंतु अतिशय सुंदर अशी ही बेसॉल्ट दगडामधलं हे कोरीवकाम आहे. बेसॉल्ट दगडामध्ये या ठिकाणी कोरलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. खालच्यामध्ये म्हणतात प्राकार भिंतीसह तर आपण मंदिराच्या पूर्वेला आलो आहोत. हरिहरेश्वर मंदिर या समोरच्या बाजूची पहिली मूर्ती आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. या मूर्तीबद्दलचा थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. वरती संगमेश्वराचं मंदिर आहे, त्याच्याच पूर्व साईडला खाली एक हरिहरेश्वराचं महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या अगोदर प्राध्यापक भिडे सर म्हणून आम्ही काळुलगुडी कांडीमध्ये काळुलगुडी असंच म्हणत होते. ज्यावेळी प्राध्यापक भिडे सर आले होते त्यावेळी ग्रामस्थांनी त्याने म्हणून ह्या मंदिराचं उत्खनन त्यावेळी केलेलं आहे. आणि नंतर आपल्या युनिव्हर्सिटीतील इतिहास डिपार्टमेंटचे हेड आदरणीय माया पाटील त्यांनी ह्या मंदिराचं 1 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये उपसंचालक होते. त्यावेळी एकच वर्षामध्ये ह्या समितीला किंवा ह्या मंदिराला मोठंच 2 कोटी फंडाचं व्यवस्था केलेली आहे. त्या फंडामधनं हे दगडाचं भिंती, हे संरक्षण कठडा, मंदिराची सुधारणा, त्याच 2 कोटीच्या फंडामधनं ह्या मंदिराची सुधारणा झालेली आहे. ह्या हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये 5 क्रम येत असतात. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, स्वर्गमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असं 5 स्टेज येत असतात. ह्याच हरिहरेश्वराच्या मुखमंडपामध्ये आपल्याला आता जो दिसत आहे ते शक्ती देवतेचं 2 रूप आहेत. शक्ती देवतेमध्ये 2 रूप म्हणजे एक सौम्य आणि एक उग्र येत असतात. सौम्य शक्ती देवतेच्या गळ्यामध्ये आपल्याला इथं चौक आणि गोल असं फुलाचा हार दिसतोय. ह्याच्यावरनं हा सोमशक्ती देवता ह्या फुलाच्या हारावरनं करतात. सोमशक्ती देवता म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती हे सोमशक्ती देवतेमध्ये मोडतात. ह्याच्याच पलीकडे त्याच्यामध्ये एक मूर्ती दिसतात. हे उग्रशक्ती देवतेचं रूप आहे. ह्या सोमशक्ती देवतेच्या विरुद्ध दिशेला आतमध्ये उग्रशक्ती देवतेचं रूप आहे. त्याच्या गळ्यामध्ये नरमुंडाचा हार आपल्याला दिसतं. उग्रशक्ती देवता म्हणजे चामुंडी, महिषासूर मर्दिनी, काळ भैरव वगैरे उग्रशक्ती देवता रूप एकाच अटॅच मध्ये त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या दोन्ही शक्ती देवच्या वरच्या साईडला झुंबर रूपामध्ये मर्दांचं प्रतीक दिसतं. भगवान शंकराचार्याने यमुना नदीमध्ये पोहायला जात असताना कंस राजाने मायारूपी साप सोडून कृष्णाचा वध करण्याचा जो उद्देश ठेवला होता त्याचाच त्यांनी काल्या मर्दांचा प्रतीक त्यांनी झुंबर रूपामध्ये तिथं वरती दाखवलेले आहे. म्हणजे कृष्ण हातात दगड घेऊन उभा राहिलेले आहेत आणि त्याच्या सभोवताली सापाचा विळका आहे. आणि त्याच्या सभोवताली ज्यावेळी अवतारी कृष्णाने या सापाला मारण्याचा प्रयत्न केलाय त्या धर्मपत्नीने त्याला विनवणी करू लागले. आमच्या नवऱ्याला बघा आपलं जीवन कसं म्हणून त्याच्या मंडळीने त्याला विनवणी केलेलं झुंबर रूपामध्ये त्याच्या वरच्या साईडला म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसतं.
ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮಕ್ಕಳು उत्खनन मधून सभा मंडपामध्ये आलेला आहोत. ह्या सभा मंडपामध्ये वरती 3 मूर्ती छताला आपल्याला 3 मूर्ती आपल्याला दिसत आहेत. झुंबर दिसत आहे. उजव्या साईडला मध्ये कृष्ण उभं राहिलेलं आहे आणि सभोवताली गोपी आणि राधा आणि गोपी आणि त्याच्या सभोवताली आपल्याला दिसत आहे. आणि डाव्या साईडला इकडं मध्ये श्रीकृष्णाने उभे राहिले आहेत. त्याच्या सुद्धा त्याची गाय हाकत असताना त्याचे मित्र सवंगडी वगैरे डाव्या साईडला मध्ये कृष्ण उभा राहिलेले आहेत. त्याच्या सभोवताली डाव्या साईडला कृष्णाने उभे राहिलेले आहेत आणि त्याच्या सभोवताली त्यांचे गाय हाकत असताना सुदामा त्याचे सवंगडी सभोवताली असलेले आहे. त्याच्या डाव्या साईडला वरती झुंबर रूपामध्ये आपल्याला दिसतंय आणि मधी कृष्णाचं अवतार रूप त्यांनी एकाच मूर्तीमध्ये त्यांनी दाखवलेले आहेत. एक डोकं आणि 5 धड आपल्याला सभोवताली दिसतंय. माननीय प्राध्यापक भिडे सरांनी स्त्री रूपाचं वर्णन केले आहेत. आणखी काही भरपूर या मूर्तीबद्दल आपले प्रश्न या मूर्तीबद्दल त्यांनी दाखवले आहेत. सगळ्या पुरुषाच्या आणि स्त्रीच्या पायामध्ये सुद्धा खरं आपल्याला दिसतं आणि इथं सुद्धा दिसत आहेत. आणि एक डोकं आणि 5 धड आहेत. आणि ह्या मूर्तीचा संदर्भ म्हणजे बासरी धरलेला एंगल आपल्याला दिसतं बघा दुधरी सर. एक हात तुटलेला आणि एक बासरीच्या अँगल मध्ये असलेला आहे. आणि त्याच्या पायामध्ये कमंडल काय म्हणतात खडा म्हणतात खडावा असलेलं दिसतंय. आणि ह्या दोन्ही अवताराचा प्रतीक आहे त्यांनी एका सगळ्या युगामध्ये यदा यदा ही धर्मशी म्हणतात बघा. त्याचे 24 अवतार कितीतरी अवतार दाखवतात. ह्या सगळ्या अवताराचाच प्रतीक त्यांनी एका रूपामध्ये दाखवले आहेत. ह्या मूर्तीचं स्पष्टीकरण सांगायचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कोणत्याही साईडनं बघितलं तर सुद्धा धड त्या डोक्याला टेकलेलाच आहे. दिसतंय. हा मूर्ती पाठीमागे विशेष अर्थ ह्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतो. त्याचं खूप शिल्पाचं वर्णन केलेलं आहे. आता आपण मुखमंडप वगैरे बघून आता स्वर्ग मंडपामध्ये आलो आहोत. आणि या स्वर्ग मंडपामध्ये पहिल्याच ठिकाणी इथं काही मूर्त्या आहेत, दगडातील कोरीव मूर्त्या. आणि याबद्दल आणि आजूबाजूचा सगळा परिसराची माहिती आपण विश्वस्ताकडून घेऊया. याच्याबद्दल ही मूर्ती आहे, ही मूर्ती कुठल्या देवाची आहे आणि या मूर्तीबद्दल थोडक्यात माहिती सांगा. दोन्ही सर आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे मुखमंडप आणि सभा मंडप पूर्ण करून आपण आता स्वर्ग मंडपामध्ये आलेलो आहे. ह्या स्वर्ग मंडपामध्ये हे मंदिराचं नाव हरिहरेश्वर. हर आणि हरी दोन्हीला अटॅच पद्धतीने ह्या मंदिरामध्ये घेतले आहेत. आता स्वर्ग मंडपामध्ये सुद्धा त्यांनी घेतले आहेत आणि गर्भगृहामध्ये सुद्धा अटॅच मध्ये घेतलेले आहेत. स्वर्ग मंडपामध्ये आपण प्रश्न विचारले सांगायचं म्हणजे ह्या साईडला हे काळभैरवाचं मूर्ती आहे. स्वर्ग मंडपामध्ये हातामध्ये त्रिशूल डमरू दोन्ही साईडला साप आहेत आणि नरमुंड माळ आहे आणि कुत्रा रथ पीत असलेलं आहे. महादेवाचं उग्र काळभैरव आहे. आपल्या इतिहासामध्ये काळभैरवीचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं एक पद्धत आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काळभैरवाचं मूर्ती आपल्या समोर दिसत आहे. आणि ते वृद्ध साईडलाच काळभैरवी झाल्यावरती बरोबरच विरुद्ध साईडला इथं हरीचा प्रतिकार हरचा प्रतीक महादेवाचा प्रतिकार इथं वैष्णवाचं प्रतीक त्या विरुद्ध साईडला येताच स्वर्ग मंडपामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आपल्या इतिहासामध्ये वरच्या संगमेश्वर मंदिर दाखवत असताना बुद्धशंकराच्या बद्दल पंचायतांबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर शैव वैष्णवाच्या संघर्षाबद्दल ह्या सांगायचा म्हणजे बुद्धशंकराच्या वाद झाल्यावर मधल्या काळामध्ये हरिहरामध्ये वाद झालेला आहे. त्यावेळी काय झालं मंदिर त्या हरिहरेश्वराच्या मंदिराच्या संघर्षामध्ये मंदिर कोणताही असलं तरी सुद्धा मूर्तीचा आदरावर करत होते. इस्लामच्या दंगलमध्ये पूर्ण मंदिराचा नासधूस केलेला आहे आणि शैव वैष्णवाच्या संघर्षामध्ये मूर्तीचा आदरावर केले आहेत. इथं शैव संप्रदायाने काळभैरवीचा मूर्ती तसंच ठेवून वैष्णव प्रतीक कृष्ण त्यांनी उभवून काढलेला आहे. म्हणजे महादेवाच्या विरुद्ध वैष्णवाचं प्रतीक त्यांनी ठेवलेलं नाही. त्यामुळे ते आपल्याला फक्त सापच दिसतात. विष्णूचा मूर्ती त्यांनी काढलेला आहे. आणि हे दोन्हीचा माहिती झाल्यावरती ह्या साईडला
किन्नर आणि किन्नरीचं सुद्धा मूर्ती किन्नरी. किन्नर आणि किन्नरी हा. काळभैरवीच्या वरच्या साईडलाच घेतलेला आहे. हो. तिथं त्याच्या विरुद्ध साईडला सुद्धा तसंच घेतलेलं आहे. हो, थांब, stop. या बाजूला या बाजूचं म्हणजे मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे त्या दगडावरचं? म्हणजे स्वर्गमंडप म्हणजे हरी आणि हराचा संगम सुद्धा त्यांनी स्वर्ग मंडपामध्ये घेतलेला आहे. हो. दोन्हीचा संगम सुद्धा त्यांनी स्वर्ग मंडपामध्ये घेतले हो. आहेत. त्याच्या वरच्या साईडला किन्नरी वगैरे दाखवलेले आहेत. हो. आणि सभोवताली आपल्याला हत्ती दिसत आहे. हो, वरती आहे. आणि त्याच्यावरती भारभाग दिसतोय. हो. त्याच्यावरती फुगडी खेळत असलेलं, वाद्य घेऊन उभं राहत असलेलं वगैरे अँगल तिसऱ्या क्रमाला आपल्याला दिसत आहे. हो. आणि त्याच्यावरती रूपसुंदरी दिसत आहे. हा. प्रत्येक रूपसुंदरीनी एक एक वस्तू घेऊन उभा राहिलेला आपल्याला वरच्या साईडला दिसत आहे. हा, हा. आणि त्याच्यावरती फुलाचं आणि अँगल होतं आणि मध्ये झुंबर होतं. हो, हो. कुठंतरी खिडकी वगैरे ठेवला असेल, हो. पण झाकलेल्या पद्धतीच हे वरच्या साईडला होतं. हो, हो. आपल्या इतिहासकारांनी हा. ह्याच्या बाबतीत त्याचं एक मत आहे. हा. आणि आमचं सुद्धा एक मत आहे. हा. आमचं चूकही असेल, बरोबर याच हे आम्ही सांगत नाही. हो. माझ्या पद्धतीनं हा. सांगायचं म्हणजे हा. सजीवांनी स्त्री आणि पुरुष हा. ईश्वराने जो प्रकृती आपल्याला दिलेला आहे, हो. अधिकार गाजवत असतो. कोणत्या तरी प्रकृतीबद्दल, विचाराबद्दल, साहित्याबद्दल हो. अधिकार पुरुषांनी सामर्थ्याबद्दल अथवा अधिकार दाखवत असतो. हो. सत्तेबद्दल किंवा अधिकार दाखवलेला असतो. हो. पदावरती अधिकार दाखवलेला असतो. हो. आणि स्त्रीला ईश्वराने हे सगळे अधिकाराचे साधन पुरुषाजवळ दिलेलं आहे ईश्वराने. हो. आणि स्त्रीजवळ काहीतरी द्यायला पाहिजे. हो. सौंदर्य अधिकार गाजवण्यासाठी म्हणून स्त्रीला सौंदर्य दिलेलं आहे. हो. पुरुषाला सामर्थ्य दिलेलं आहे. हो, हो. हत्ती सामर्थ्याचा प्रतीक आहे. हो. किचक आणि भारवाकार सामर्थ्याच्या प्रतीक आहे. हो. वरती स्त्रियांचं रूप आहे. प्रत्येक वस्तू घेऊन उभं राहिलेलं स्त्रियांचं रूप आणि आहे. सुर- ते सौंदर्याचं प्रतीक आहे. सुरसुंदरी, वाद्यसुंदरी त्यांच्या कृतीमध्ये मग्न असलेलं हो, हो. रूपसुंदरी, वाद्यसुंदरी वरती साईडला त्यांनी दाखवले हा, आहेत. हा. हे दोन्ही पुरुषाजवळील सामर्थ्य हो. आणि स्त्रीजवळील सौंदर्य हो, हो. हा सीमित आहे. हो, हो. असीम नाही. आपला जीवन लक्ष सीमित गोष्टीकडे असू नये. हो. आपलं जीवन लक्ष असीम गोष्टीकडे हो. असावं. जो शाश्वत असतो हो. त्याच्याकडे आपलं जीवन लक्ष हो. असावं. म्हणून प्रत्येक वस्तू घेऊन रूपसुंदरीनी एक एक वस्तू घेऊन उभा राहिलेलं हो. आपल्याला वरती दिसतं. असं माझं एक मत आहे. हो. ते चूकही असेल आणि इतिहासकारांचं बरोबरही असेल. हो. माझं मत मी आपल्या समोर आता हरिहरेश्वर मंदिरातील अंतराळ या ठिकाणी आहोत. हा. मुखमंडप, सभामंडप, स्वर्गमंडपानंतर अंतराळ येत अंतराळ, हो. असतं. अंतराळामध्ये या ठिकाणी आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. हो, ही गणपतीची मूर्ती. हा, ही गणपतीची मूर्ती आहे, परंतु ही मोडलेल्या अवस्थेत, तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हो, हो. कारण अनेक दंगली आपण पाहतो की झालेल्या आहेत. हो, हो. हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये मुस्लिम लोक काय करायचे, हिंदूंची जी मंदिरं असतील हो. त्या मंदिरांची नासधूस त्यांनी केलेली आहे. हो. आणि मूर्ती पूर्ण काढून टाकली नाही, तर मूर्तीची विटंबना केलेली आहे. हो, हो. म्हणून आपल्याला ही मोडलेल्या तुटलेल्या अवस्थेमध्ये ही गणपतीची मूर्ती दिसत आहे. हो. शैव असू द्या किंवा वैष्णव असू द्या, हो. दोघांनाही गणपतीची मूर्ती ही पूज्य पूज्य आहे. आहे, हो. त्यामुळं या ठिकाणी अंतराळामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती दिसत आहे. हरिहरेश्वर मंदिरामध्ये डाव्या बाजूला हो. हे शिवपिंड दिसत आहे. या ठिकाणी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मंदिरामध्ये एकच गर्भगृह असतं, हो. परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये 2 गर्भगृह आहेत. हो. उत्तर दिशेला असणारं जे गर्भगृह आहे त्यामध्ये शिवाचे पिंड आहे. हो. आणि पाठीमागे दक्षिण दिशेला जे गर्भगृह आहे हो. त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती आपण ती नंतर पाहणार आहोत. हो. या ठिकाणी शिवाचं पिंड आपल्याला दिसतं. शैव लोक जे होते ते या ठिकाणी येऊन शिवाची उपासना करायची आणि वैष्णव लोक आणि वैष्णव लोक विष्णूच्या गर्भगृहामध्ये जाऊन उपासना करायचे. हा. आणि या मंदिरामध्ये आणखीन या ठिकाणी शिलालेख सुद्धा आपल्याला या ठिकाणी देवनागरी भाषेमध्ये दिसत आहे. हो, हो. ते देवनागरी भाषेतली हो, शिलालेख आहे. देवनागरी आणि त्याचंही वाचन झालेलं आहे. हा. आणि ते साह्यमाई म्हणून काय भक्त होते हा. किंवा उपासक होते हा. त्याचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. सर, त्याच्यावरती म्हणजे हा शिलालेख म्हणजे कुठल्या खंडात, कालखंडातला आहे, कोणाच्या कालखंडातला आहे, याचं काही या शिलालेखावरती काळाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला हो. आहे, आलेला नाही. हो. परंतु मूर्तीशास्त्र तज्ञांनी आणि शिलालेख तज्ञांनी हा. त्याचं वाचन केलेलं आहे आणि साधारणतः 11व्या शतकातलं असेल असं त्यांनी मत मांडलेलं आहे. सर, या शिलालेख ही कुठल्या भाषेतली लेख आहे? हे देवनागरी भाषेमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. देवनागरी भाषा. हो. या ठिकाणी हरिहरेश्वर मंदिरामध्ये उजव्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेला जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहामध्ये विष्णूची मूर्ती आहे. हो. या ठिकाणी ही विष्णूची म्हणजे कृष्णाची मूर्ती आहे आणि हातामध्ये बासरी
झाल्याची स्थिती या ठिकाणी दिसत होती, परंतु ते तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे दिसत नाही. हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये या मूर्तीचे हात तोडण्यात आलेला आहे. शैव वैष्णवामध्ये सुद्धा दंगली झालेले आहेत, परंतु त्यांनी मोडतोड करत नव्हते, ते फक्त मूर्त्यांचे अध्यापन करत होते. शैव पीठ असेल तर त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती ठेवणार आणि वैष्णव लोक काय करणार आणि शैव लोक विष्णूची मूर्ती काढून शिवाचं पीठ ठेवणार, असं करायचे. आणि वैष्णव लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी उपासना करायची, हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. दक्षिण भारतात ऐक गोपाल याला उत्तर भारत आणि यू बॅरियरशी करा उत्तर भारतात हरिहरेश्वर मंदिरामध्ये उजव्या बाजूला स्वर्ग मंडपामध्ये प्रवेश करताना जे द्वार लागतं त्या द्वाराच्या वरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला देवनागरी भाषेमध्ये या ठिकाणी एक शिलालेख कोरलेला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारे या मंदिर समूहामध्ये एकूण 5 शिलालेख आपल्याला दिसतात. ಹತ್ತರ ಸಂಘ ಕೂಡಲ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದಂತ ಪುಣ್ಯಧಾಮವು. ಹತ್ತರ ಸಂಘ ಕೂಡಲ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಸಂಗಮೇಶ್ವರ ನೆಲೆಸಿದಂತ ಪುಣ್ಯಧಾಮವು. भीमा आणि सेना मी तिथे खाली गेल्यावर सांगतो माहिती. हे भीमा इकडं आलं. ही सेना आहे, ही सेना. पूर्वेकडून आलेली सेना उत्तरेकडून आली. कुडल येथे असणाऱ्या अनेक मंदिर समूहापैकी आणखी एक महत्वाचं मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थांचं मंदिर. तर स्वामी समर्थांचं मंदिर इथे का बांधण्यात आलं तर स्वामी समर्थांच्या पोथीमध्ये असा उल्लेख आहे की ते या ठिकाणी अनेक वेळा यायचे आणि या ठिकाणी सिद्धेश्वर सुद्धा या ठिकाणी यायचे. सोलापूरचे जे सिद्धरामेश्वर आहेत ते सुद्धा सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी यायचे आणि स्वामी समर्थांनी अनेक वेळा या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेली आहे, म्हणून त्यांचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि या मंदिराला हीच जागा का निवडण्यात आली तर याच्या पाठीमागे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. कारण स्वामी समर्थांना पिंपळाचं झाड खूप आवडायचं आणि या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे. शिवाय ही जी जागा आहे याच जागेवर या ठिकाणी पंढरपूरचे जे कैकाडे महाराज संत कैकाडे महाराज होते त्यांच्या धर्मपत्नी विठ्ठलाई म्हणून होत्या आणि त्यांनी या ठिकाणी 3 महिने या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे. आणि अनुष्ठानाच्या उद्यापनाच्या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा या ठिकाणी आले होते आणि त्यांचा या ठिकाणी कीर्तन समारंभ सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. म्हणून ही जागा निवडून या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीनं 20 वर्षापूर्वी हे स्वामी समर्थाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात. ಗುಡಿ ಹಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗುಡಿ ಹಾಡ್ मंदिराची पूर्ण म्हणजे माहिती घेतली. यानंतर आपण इथे जे मुख्य ठिकाण दोन्ही नद्या म्हणजे 2 नद्या कुठले कुठले मिळाल्या, त्याचं उगम स्थान कुठं आहे आणि त्या नद्यांचे वैशिष्ट्य आणि या संगम स्थळाचं वैशिष्ट्य पूर्ण आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, या संगमाचं पूर्ण वैशिष्ट्य आणि पूर्ण माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. ठीक आहे. आता आपण श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडल संगम तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील संगमाच्या ठिकाणी उभा आहोत. आता आपण सर्रास पाहत असतो की 2 नद्यांचा संगम वाय आकारामध्ये झालेला असतो, परंतु या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी बरोबर काटकोनामध्ये म्हणजे 90 अंश कोनामध्ये या ठिकाणी या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. टी सारखा टी आकारासारखा या ठिकाणी संगम झालेला आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वेकडून येणारी ही सीना नदी आणि ही उत्तरेकडून येणारी ही भीमा नदी. या भीमा नदीला ही सीना नदी येऊन मिळालेली आहे. म्हणजे सेना ही भीमेची या ठिकाणी उपनदी आहे. आणि ही जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीचा उगम
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगरामध्ये झालेला आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये वाहत येऊन पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 300 किलोमीटर पर्यंत हा प्रवास या ठिकाणी आहे. आणि हीच नदी पंढरपूरला चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे त्या ठिकाणी या भीमेलाच पंढरपूरमध्ये चंद्रभागा असं सुद्धा नाव आहे. आणि ती चंद्रभागा आणि या भीमेवरील मंगळवेढ तालुक्यामध्ये जे माचनूर सिद्धेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा हीच भीमा नदी आहे. आणि तेथून वाहत ही नदी या ठिकाणी आणि पलीकडे या भीमेच्या पलीकडे कर्नाटक राज्यामध्ये जे शंकरलिंग नावाचं मंदिर मोठं आहे तेही सुद्धा प्रसिद्ध मंदिर आहे. त्या ठिकाणी सुद्धा हीच भीमा नदी आहे. अशा पद्धतीने भीमेच्या उगमापासून कृष्णा नदीला मिळेपर्यंत या भीमा नदीच्या तीरावर अनेक प्रसिद्ध अशी मंदिरं या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि त्यापैकीच एक श्री संगमेश्वर देवस्थान हे एक महत्वाचं आणि मोठं मंदिर आहे. आणि या दोन नद्यांच्या संगमामुळे भीमा आणि सेना या दोन नद्यांच्या संगमामुळे 2 राज्यांना या ठिकाणी विभागलेली आहे ही भीमा नदी. म्हणजे 2 राज्यांचा सुद्धा या ठिकाणी संगम आहे आणि 3 तालुक्यांचा या ठिकाणी संगम आहे. या सीनेच्या पलीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि आपण आहोत सध्या दक्षिण सोलापूर तालुका आणि या भीमेच्या पलीकडे विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुका या 3 तालुक्यांचा सुद्धा या ठिकाणी संगम आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी 2 भाषांचा सुद्धा संगम आहे. या भीमेच्या पलीकडे कर्नाटक राज्य आहे आणि त्या ठिकाणी कानडी भाषा बोलली जाते आणि आता आपण महाराष्ट्रात आहोत ती मराठी भाषा. या 2 भाषांचा सुद्धा या ठिकाणी संगम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे. सर यानंतर ही जी नदी आहे म्हणजे सेना नदी इकडून येऊन म्हणजे काटकोनात भीमा नदीला मिळते. त्यानंतर सेना नदीचा इथंच म्हणजे सेना नदी भीमेत येऊन एकरूप होते आणि इकडं कुठं जाते ही नदी पुढं. त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्व आणि उत्तर या 2 दिशांना आपण शुभ मानतो. उत्तरेकडून आलेल्या भीमेला पूर्वेकडून आलेली सेना या ठिकाणी काटकोणामध्ये मिळालेली आहे आणि या ठिकाणी सेनेचं अस्तित्व संपतं म्हणजे ती या भीमे नदीमध्ये मिळते विलीन होते आणि पुढे जाऊन ही भीमा नदी कर्नाटकामध्ये रायचूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला मिळते. रायचूर मध्ये त्यानंतर सर आणि या पवित्र ठिकाणी म्हणजे हा जो संगमचा भाग आहे या पवित्र संगमच्या ठिकाणी आता इकडून ही सेना नदी आहे ही कुठल्या गावावरून म्हणजे गावाच्या काठावरून. या सेना नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि ती अहमदनगर जिल्ह्यातून वाहत सोलापूर जिल्ह्यात येते आणि तिथून येत असताना सोलापूर विजयपूर महामार्गावरती वडकबळला जो पूल आहे त्या ठिकाणी ही सेना नदी आपल्याला दिसते आणि तीच सेना नदी वाहत दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुका या 2 तालुक्यांना विभागत त्या 2 तालुक्याची हद्द ही सेना नदी झालेली आहे. आणि ती कोरशेगाव कल्लकर्जा धारसंग अशी गावं करत या ठिकाणी कोडल संगमला बरोबर काटकोनामध्ये या ठिकाणी भीमाला येऊन मिळालेली आहे. ठीक आहे धन्यवाद. यानंतर आपण ओव्हर नसेल 4 वर्ष आज आपण संगम क्षेत्रामध्ये कुडल संगम या ठिकाणी पूर्ण मंदिराचं आपण माहिती बघितलं. आता आपण इथं एक स्वामीजी आहेत ते स्वामीजी इथं पूजा विधी विधान वगैरे करत आहेत. ही कुठली पूजा आहे इथं कुठल्या प्रकारची पूजा केल्या जातात याचं पूर्ण माहिती आपण स्वामीजीकडून घेऊया. नमस्ते स्वामीजी, आता तुम्ही जे करत आहात ही पूजा कुठली पूजा आहे? मंगळदोषाची पूजा करते. मंगळदोष वगैरे जे कोणाचा मंगळदोष असेल तुमचा मंगळदोष निघून जातो. ह्या मंगळाचा दोष केल्याने त्यांचा वेळीप्रमाणे दोष काढल्यानंतर त्यांचं जे काय आहे पिढा परिपूर्णपणे या देवाच्या कृपेने मंगळदोष सगळं संपूर्णपणे निघून जातो. मंगळदोष आणि इथं कालसर्पदोष पितृदोष या प्रकारचे सगळे पूजा वगैरे इथं केलं जातं. मग देवाच्या वरदानाने सगळ्यांना म्हणजे ह्या देवाच्या वरदानाने सगळ्यांना म्हणजे पूर्णपणे त्यांचं संकल्प समाधान झालेलं आहे. त्याचे इष्टार्थ सगळं पूर्ण झालेलं आहे. या स्थानाचं स्थान म्हणजे एकदम पवित्र स्थान आहे देवाचं. चांगल्या प्रकारचं म्हणजे ते देवाचं आशीर्वादाने सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीने फलप्राप्ती झालेली आहे. ठीक आहे धन्यवाद. स्वामीजींनी जे पूजा करतात आणि पूजेचं फलप्राप्ती आणि इष्टार्थ काय काय मिळाले त्या देवाकडनं वरदान वगैरे कोण सांगितल्याबद्दल धन्यवाद.
त्यानंतर इथे एक प्रेक्षक म्हणजे भाविक भक्त आलेले आहेत पूजा करून घेण्यासाठी वगैरे त्यांचं म्हणजे ते भक्त आलेले आहेत त्यांचं आपण थोडक्यात हे जाणून घेऊया. तुम्हाला इथं कुठल्या प्रकारचे म्हणजे सुविधा वगैरे भेटतात? संगमनाथ हे मंदिर तसं फार जुनं आहे, त्याला ऐतिहासिक वारसा पण मिळालेला आहे आणि इथं प्रत्येक भक्तांकडून व देणगीच्या रूपानं एका पूजेपाठीमागे जे 251 रुपये घेतलं जातं, त्यानंतर त्या देणगीच्या माध्यमातून इथं संगमामध्ये सफाईचं काम आणि लोकांना प्रसादाची व्यवस्था अशा प्रकारे विविध त्या देणगीच्या रूपात दिलेलं पैशाचा इथं सदुपयोग केला जातो. आणि संगमनाथ मंदिराचं काही अजून जे काही कामं राहिलेले आहेत त्याच पैशातून त्याचं कार्य पण पूर्ण केलं जातं आणि अशा प्रकारे इथं त्या वर्गणीच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं कार्य या आपल्या ट्रस्टीच्या माध्यमातून केलं जातं. आणि इथं आल्यानंतर जे भाविकांना एक मानसिक समाधान आहे ते इथं त्यांना लाभतंय आणि त्यांनी जे जे काही इथं आमच्या महाराजांनी जसं सांगितलं पूजा वगैरे केल्यानंतर प्रत्येकाला एक मनशांती लाभते आणि त्यांचे जे काही मनोकामना असतील त्या सर्व मनोकामना संगमनाथ महाराजांच्या कृपेनं पूर्ण होतात आणि संगमनाथ महाराजांचं सदैव सर्व भक्तांवर अशीच एक कृपाशीर्वाद त्यांची राहो म्हणून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. इथं त्यांनी सांगितलं की इथं राहण्याची सुविधा म्हणजे इथली स्वच्छता साफसफाई म्हणजे इथं रोजचं कितीतरी 100 म्हणजे लोक वगैरे येऊन पूजा वगैरे केली जाते. त्याचं जे आपलं इथं हे वगैरे येतो कचरा मालिन्य वगैरे ते सगळं स्वच्छ करण्याचं काम ट्रस्टीकडून केले जाते आणि त्यानंतर फ्रीमध्ये म्हणजे अन्नप्रसाद अन्नदासोह चालवला जातो. त्यानंतर राहण्याची सुविधा आणि इथं संगमावरती म्हणजे आंघोळ केल्यावरती स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळे त्यांना खोल्या आहेत, रूम्स आहेत. त्यानंतर इथं राहण्याची सुविधा जे मुक्कामाला येतात भक्त ते सगळं सुविधा इथं ट्रस्ट आपल्याला पुरवते. त्यामुळं त्यांचं सगळ्यांचं आता आपले इथं पूजेसाठी आलेले भाविक भक्त त्यांनी त्यांचं मनोगत दिले आणि त्यांचं अमूल्य असं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण सगळं या ठिकाणचे चित्र बघून संगमातील आपण ऑफिस समोर उभे आहोत. या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे कोणत्या तिथीला कुठला उत्सव सण वगैरे साजरा केला जातो, जत्रा वगैरे म्हणतो आपण, ते याबद्दल आपण सरांकडून थोडक्यात माहिती घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी वर्षभर अनेक उत्सव या ठिकाणी साजरे होत असतात. जानेवारी महिन्यामध्ये 13, 14 आणि 15 या 3 दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरते. 13 जानेवारीला तैलाभिषेक म्हणजे मंदिर परिसरामध्ये जेवढ्या काही देवदेवता आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 1000 पणत्या या ठिकाणी लावल्या जातात, त्याला तैलाभिषेक म्हणतात. त्यानंतर 14 जानेवारीला दुग्धाभिषेक म्हणजे संगमनाथ लिंगाला दुधाचा अभिषेक पंचामृताभिषेक आणि दुधाचा अभिषेक केला जातो आणि आलेल्या सर्व पंचक्रोशीतील भाविकांना या ठिकाणी अभिषेक देण्यात येतो, वाटण्यात येतो. आणि 15 तारखेला म्हणजे संक्रमण महापूजा त्या असते पहाटे आणि त्या दिवशी दिवसभर भाविकांची रेलचल म्हणजे जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी येत असतात, दर्शनाला येतात. त्याच दिवशी संध्याकाळी 4 ते 6 या 2 तासामध्ये या ठिकाणी कुस्तीचे दंगल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक मल्ल या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या 5,000 पासून 51,000 पर्यंतची बक्षिसं त्यांना या ठिकाणी देण्यात येतात. आणि त्याच दिवशी रात्री कन्नड भाषेतील नाटक सुद्धा या ठिकाणी सादर केलं जातं मनोरंजनासाठी. आणि या ठिकाणी होमकट्यावरती होम हवन सुद्धा आणि नंदी ध्वजाची मिरवणूक असते त्याच दिवशी. अशा रीतीने जानेवारी महिन्यामध्ये मोठी यात्रा असते. त्यानंतर शिवरात्रीला या ठिकाणी जे बहुमुखी शिवलिंग आहे त्या ठिकाणी दिवसभर त्या बहुमुखी शिवलिंगाला या ठिकाणी अभिषेक केला जातो आणि आलेल्या सर्व भक्तांना या ठिकाणी फराळाचा महाप्रसाद वाटण्यात येतो. त्यानंतर येतो तो गुढीपाडव्याचा सण. गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि रात्री या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अग्नी तुडवण्याचा होम हवनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी अग्निप्रवेशाचा कार्यक्रम. आणि त्यावेळेस अनेक जवळजवळ 25 ते 30 पुरवंत स्वामी लोक या ठिकाणी आलेले असतात आणि पंचक्रोशीतून आणि दूरहून जे या मंदिराचे भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले असतात. त्यानंतर श्रावण महिना हा तर या ठिकाणी उत्सवाचा महिना म्हटला पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये दररोज या ठिकाणी रात्रभर भजन असतात.
या ठिकाणी अनेक दूरदूरचे गायक कलाकार लोक या ठिकाणी येतात आणि आपली सेवा संगमनाथाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करत असतात. आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक पालख्या सुद्धा या ठिकाणी येतात आणि संगमनाथाला त्यांनी भेट घेऊन या ठिकाणी जात असतात. आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी श्रावणमध्ये दररोज महाप्रसादाची सोय असते. एरवी जसं दररोज अन्नछत्र असतं, परंतु विशेष करून श्रावण महिन्यामध्ये त्यांना अनेक महाप्रसादाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली असते. त्यानंतर नवरात्रीमध्ये या ठिकाणी पुराण असतं. गावातलेच पंडित पुजारी नावाचे एक सद्गृहस्थ आहेत आणि ते मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी देवी महात्म्य या विषयावरती त्यांचं पुराण या ठिकाणी असतं आणि तबल्याची आणि हार्मोनियमची साथ सुद्धा त्यावेळेस या ठिकाणी असते आणि अनेक भाविक त्या ठिकाणी त्या पुराण कार्यक्रमाला येत असतात. त्यानंतर दीपावली म्हणा, असे अनेक सण या ठिकाणी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरे केले जातात. त्यानंतर एवढं उत्सव आणि सण या ठिकाणी साजरा केले जातात, यासाठी खूप भाविक इथे येत असतात सर. हो. त्यांच्यासाठी काय सुविधा म्हणजे ट्रस्ट कमिटीकडून दिली जाते? हो, आहे ना. आता येण्या जाण्याची सुविधा म्हटल्यावर सोलापूरहून त्यांना यायची सुविधा पाहिजे, म्हणून मंदिर समितीच्या वतीनं सोलापूर एसटी आगाराला आणि सोलापूर परिवहन आगाराला अनेक निवेदन देऊन आणि पाठपुरावा करून त्या ठिकाणी एसट्यांची आणि सिटी बसची सोय करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सोलापूरमध्ये चडचणकर ट्रॅव्हल्स म्हणून जी खाजगी संस्था आहे त्यांच्यामार्फत सुद्धा या ठिकाणी ट्रॅव्हल्सची सुविधा आहे. सोलापूर पासून येण्या जाण्याची सुविधा अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे. इथं भाविक लोक येतात आणि त्यांना राहण्याची सोय आहे. या ठिकाणी श्री संगमेश्वर भक्त निवासामध्ये खोल्या आहेत आणि केवळ 200 रुपयामध्ये एक खोली या ठिकाणी उपलब्ध आहे. शिवाय ज्यांना खोल्या नको त्यांना मंगल कार्यालयामध्ये झोपण्याची मोठ्या हॉलमध्ये सुद्धा मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संडास बाथरूमची सुद्धा या ठिकाणी सोय आहे आणि भक्तांना या ठिकाणी अन्नछत्र, मोफत अन्नछत्र चालू आहे आणि दररोज या ठिकाणी वेळेचं बंधन नाही की भक्त रात्री 11 वाजता 12 वाजता जरी आला तरी त्या भक्ताला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि या भागामध्ये मंदिर असल्यामुळं आणि पंचक्रोशीतील अनेक लोकांचे विवाह समारंभ सुद्धा या ठिकाणी साजरे होतात आणि अनेक संस्थांचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे होतात आणि शाळांचे जे कार्यक्रम असतात, किशोरी मेळावा म्हणा आणि शासकीय जे कार्यक्रम असतात ते सुद्धा या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्या सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या चटिया, खुर्च्या किंवा भांडी सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्यामुळं मंदिर समितीच्या वतीनं आणखीन जी व्यवस्था करण्यात यावी असं वाटतं किंवा जे सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या सूचनेनुसार या ठिकाणी सुशोभीकरणाचं सुद्धा काम झालेलं आहे आणि मंदिर समितीच्या वतीनं दररोज स्वच्छता या ठिकाणी राखली जाते. स्वच्छता करण्यासाठी 2 पगारी कामगार या ठिकाणी आहेत. त्याशिवाय मंदिर समितीचं हे जे रजिस्टर वगैरे असतात ते सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि लिखाणाचं काम करण्यासाठी एक क्लर्क आहेत आणि दररोज या ठिकाणी अखंड रुद्राभिषेक चालतं. पहाटे 5 ते 7 त्या 2 तासामध्ये ती पूजा चालते आणि त्या पूजेचा विधी करण्यासाठी जे स्वामी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पगारी आहेत. या ठिकाणी भक्तांनी जर 251 रुपयाची पावती केली तर 1 दिवसासाठी अभिषेक केला जातो आणि 2121 रुपयाची जर पावती भक्तांनी केली तर त्या पावतीचे जे पैसे असतात ते पैसे मंदिर समितीच्या वतीनं एफडी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या एफडीच्या व्याजातून दरवर्षी त्यांनी सांगतील त्या दिवशी म्हणजे त्यांचा वाढदिवस म्हणा, त्यांचा विवाहाचा वाढदिवस किंवा त्यांचा एखादा शुभ दिवस असेल त्या दिवशी या ठिकाणी त्यांच्या नावानं या ठिकाणी पूजा केली जाते. ठीक आहे, धन्यवाद. या कुडल संगम देवस्थान पंच कमिटीचे सर्व ट्रस्टींनी आज जेवढं काही आपल्याला पूर्ण माहिती दिली आणि त्यांचं अमूल्य असं वेळ दिल्याबद्दल त्यांचा आभार आहे.